करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती वसुदेव सुतं देवं कंस चाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं या कुंदेंदु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणाभरदंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्मांच्युत शंकर प्रभृतिभिर्दैवै सदा वंदिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाद्यापहा ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि मस्तक हे पाया मस्तक हे पाया मस्तक हे पाया मस्तक हे पाया या वार करी संताचा वार करी संताचा वार करी संताचा वार करी संताचा करी संताचा वार करी उपजुनिया पुढती येवो काला खावो दही भात वैकुंठी तो ऐशे नाही कवळ काही काल्याची प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगदवंदनीय श्रीमंत श्री तुकोबाराय महाराज यांचा चार चरणाचा कोणत्या कारणाकरता आम्ही पुन्हा या मृत्यू लोकामध्ये येऊ याचं कारण प्रतिपादन करणारा काल्याच्या स्वरूपाचं वर्णन करणारा अभंग विठ्ठल विठ्ठल या अभंगामध्ये जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराय महाराज आपण कोणत्या कारणाकरता पुन्हा या मृत्यू लोकामध्ये येऊ याचं कारण पहिल्या चरणामध्ये सांगतात. उपजोनिया पुढती येऊ. याच्या मागेही अनेक वेळा आम्ही आलो, आताही वर्तमान काळामध्ये आलेलो आहोत आणि भविष्य काळामध्ये जेव्हा आवश्यकता पडेल तेव्हा आम्ही पुन्हा या मृत्यू लोकामध्ये येऊ. उपजोनिया पुढती येऊ. कोणत्या कारणाकरता त्याचं कारण महाराजांनी प्रथम चरणाच्या उत्तरार्धामध्ये सांगितलं. काला खाऊ दही भात. काल्याचा प्रसाद प्राप्त करून घेण्याकरता पुन्हा आम्ही या मृत्यू लोकामध्ये वारंवार येऊ, म्हणजे वरचे वर येऊ. आणि संत हे वारंवार वरचे वर येत असतात, स्वतःच्या इच्छेनं येतात आणि स्वतःच्या इच्छेनं जातात. मग महाराज सांगतात, आम्ही जिथे राहतो आमचं राहणं वैकुंठात आहे, पण काला स्वर्गात होत नाही, काला वैकुंठात होत नाही, ब्रह्मलोकात होत नाही, काला होतो केवळ मृत्यू लोकामध्ये. म्हणून वैकुंठी तो ऐसे नाही. ऐसे
म्हणजे इथे मृत्यू लोकामध्ये येऊन जे काही चरित्र संत करतात, भगवंताच्या स्वरूपाचा प्रचार प्रसार करतात आणि भगवत चिंतन स्वतः करून करोनी चिंतन करवी अनिका तोया लोका झाला नाव जगी, या न्यायाप्रमाणे सर्वांना भगवंताच्या भक्ती करता प्रवृत्त करतात. त्या कार्यामध्ये आतोनात त्रास होत असून सुद्धा त्यांना एक अलौकिक अशा पद्धतीचा आनंद प्राप्त होतो. महाराज सांगतात तो आनंद वैकुंठात नाही, वैकुंठी तो आईसे नाही, कबळ काही काल्याची. काला म्हणजे नेमकं काय आहे त्याचं स्वरूपच फक्त आजच्या कीर्तनातून आपल्याला श्रवण करायचंय. आणि तृतीय चरणामध्ये महाराज सांगतात हा जो परमार्थातला भक्तीचा आनंद आहे, हा आनंद रूपी काला केवळ आम्हालाच प्राप्त व्हावा अशी आपलपोटेपणाची वृत्ती आमची नाही. आम्हाला जो आनंद मिळतो तो इतरांनाही मिळावा ही आमची प्रामाणिक भूमिका आहे. आणि म्हणून त्याकरता एकमेका देऊ मुखी आम्हीही घेऊ आणि दुसऱ्याच्याही मुखामध्ये तो काल्याचा प्रसाद भरवू. सुखी घालू हुंबरी. काल्याकरता एक क्षेत्र सांगितलं, एक भूमी सांगितली, त्याला वाळवंट म्हणतात. कारण 5000 वर्षापूर्वी यमुनेच्या वाळवंटामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं काला केल्याचं एक उदाहरण श्रीमद भागवतामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि अलीकडे 700 वर्षापूर्वी ज्ञानोबाराय आणि संत नामदेवराय जेव्हा तीर्थयात्रेकरता गेले, तीर्थयात्रा करून आल्यानंतर जेव्हा स्वतः पांडुरंगानं त्यांच्या तीर्थयात्रेचं मावंद पंढरपूर मध्ये घातलं, त्यावेळी चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये ज्ञानोबारायांचं कीर्तन झालं. माझा ज्ञानराज गोपाळाशी लाह्या वाटी, म्हणजे याच्यावरनं ते कीर्तन काल्याचं होतं नाही का. म्हणजे एक काला झाला 5000 वर्षापूर्वी द्वापार युगामध्ये यमुनेच्या वाळवंटात कृष्ण परमात्म्यानं केलेला, आणि आता अलीकडे कलियुगामध्ये 700 वर्षापूर्वी काला झाला तो चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये. म्हणजे यमुनेचंही वाळवंट आणि चंद्रभागेचंही वाळवंट, याचाच अर्थ काला होतो वाळवंटामध्ये. आणि तुमच्या आमच्या अंतःकरणाला साधू संतांनी वाळवंटाची उपमा दिलेली आहे. खरा काला हा अंतःकरण रूपी वाळवंटामध्ये होतो आणि तिथे काला व्हावा आणि जीवनाचं सार्थक व्हावं असं वाटत असेल तर आपलं अंतःकरण प्रत्येकानं कसं ठेवावं हे शेवटच्या चरणामध्ये महाराज सांगतात. तुका म्हणे वाळवंट कसं ठेवावं अंतःकरण, बरवे नीट उत्तम. बरव ठेवावं, नीट ठेवावं, उत्तम ठेवावं, तेव्हा या अंतःकरण रूपी वाळवंटामध्ये खऱ्या अर्थानं काला होतो. विठ्ठल अशा स्वरूपाचा काल्याच्या प्रकरणातला जवळजवळ सर्वांच्याच पाठ्यातला हा अभंग आज काल्याच्या प्रसंगाच्या निमित्तानं या ठिकाणी निवडलेला आहे. आणि या अभंगावर कसं बोलावं किती बोलावं, 11:20 झालीत नाही का. आणि 11:15 ते 12च्या दरम्यान आपल्याला वैकुंठ गमनाचा पुष्पवृष्टीचाही कार्यक्रम करायचा आणि पुन्हा काल्याचं कीर्तन कसं करावं कीर्तनकारानं. विठ्ठल बस 12:15 वाजून गेले की 12:15 तरी कशाला 12 वाजून गेले की घड्याळ दाखवायला लगेच माणसं तयार असतात. म्हणून मी घड्याळच घालून नाही आलो आज. कसं काय विसरलं काय माहिती. त्याच्यामुळे किती वेळ कीर्तन चालेल मलाच नाही माहिती. विठ्ठल असो. फाल्गुन शुद्ध दशमी ते फाल्गुन वद्य द्वितीया
म्हणजेच आज संत तुकोबारायांचा बीज उत्सव. सर्व वारकरी मंडळी, जिथे जिथे जगभरामध्ये वारकरी संप्रदाय व्यापलेला आहे अशा ठिकाणी मोठ्या श्रद्धायुक्त अंतःकरणानं संत तुकोबारायांचा बीज उत्सव सोहळा जिकडे तिकडे संपन्न होत आहे. आणि याच पर्व काळावर आपल्या मौजे तुळापूर पंचक्रोशीमध्ये अखिलकोट ब्रह्मांड नायक दयाधन पांडुरंग परमात्मा माऊली ज्ञानोबाराय तुकोबाराय आदी करून साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने परमपूज्य वैकुंठवासी हरिभक्तपरायण नारायण महाराज रांधवणे यांच्या कृपा आशीर्वादाने आणि आमचे गुरुबंधू परम आदरणीय परम पूजनीय हरिभक्तपरायण सुनीलजी महाराज सोनवणे हरिभक्तपरायण, मनोहरजी महाराज शिनारे आणि समस्त ग्रामस्थ पंचक्रोशी तुळापूर परिसरातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ वारकरी मंडळींच्या योगदानातून त्यातल्या त्यात आई तुळजाभवानी तरुण मित्र मंडळ तुळापूर, शिवतेज प्रतिष्ठान तुळापूर नाव आहेत मंडळाची, पण मंडळाचे कार्यकर्ते दिसत नाहीत. विठ्ठल संत कवी महिपती महाराजांच्या, थोडा आवाज, महिपती महाराजांच्या वास्तव्याने पुणित झालेला आपला हा संपूर्ण राहुरी तालुक्याचा परिसर आहे. आणि आज कीर्तन रूपी सेवेकरता 7 दिवस ज्यांनी या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे असे आमचे गायनाचार्य हरिभक्तपरायण मारुती महाराज कदम, हरिभक्तपरायण आमचे दत्तात्रय महाराज बेलकर आणि माझ्यासारख्या सामान्य कीर्तनकाराच्या कीर्तनात टाळ घेऊन एका कीर्तनकारांना उभं राहावं याच्याकरता मनाचा फार मोठा मोठेपणा लागतो. विठ्ठल हरिभक्तपरायण भागवत कथाकार, संत चरित्र कथाकार आदरणीय सुनीलजी महाराज सोनवणे तेही टाळ घेऊन उभे आहेत. आमचे हरिभक्तपरायण अण्णा महाराज सांगळे आदी करून पंचक्रोशीतील सर्व हरिभक्तपरायण आदरणीय तांबे महाराज, अण्णा महाराज नाही बरोबर बरोबर त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, फिरतात माणसं तीर्थयात्रेच्या निमित्तानं, चांगली आनंदाची गोष्ट आहे. उपस्थित सर्व भजनी मंडळी, मृदुंगाचार्य आमचे हरिभक्तपरायण आकाश महाराज चोपदार आहेत, आमच्या आजीबाई तुळस घेऊन आणि जवळजवळ सगळी रिटायर झालेलीच माणसं आमच्या वाट्याला असतात. या न्यायाप्रमाणे उपस्थित सर्व माता बंधू भगिनी तरुण मंडळींनी सक्रिय व्हावं. खऱ्या अर्थानं ही काळाची गरज आहे. छावा चित्रपट हा फक्त मनोरंजना करता नाही हे अजूनही तरुण मंडळींनी समजून घ्यावं. विठ्ठल हार्मोनियम वादक आहेत आणि आमचे राहुल गागरेकर यांची सुंदर ध्वनिक्षेपक सिस्टीम आहे आणि सिस्टीम चांगली लागलेली, त्याच्यामुळे मला वाटतं 4 वाजेपर्यंत आपण काला म्हणजे प्रसाद घेऊन परत बसू आपण वाटत असतं. असो, प्रसंग काल्याचा आहे आणि काला म्हटलं की वक्त्याला मर्यादा येते. पण आज 2 गोष्टींचा संगम आहे. काल्याच्या कीर्तनानं सांगताही आहे आणि जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराय महाराज बीज उत्सवही आहे. या दोन्हीचा संगम या ठिकाणी आपल्याला किती वेळात करावा, कसा करावा हा मोठा प्रश्न माझ्या समोर आहे. दिली पत्रिका. विठ्ठल विठ्ठल मी श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय असा उल्लेख केला सुरुवातीलाच, कारण खऱ्या अर्थानं श्रीमंती जर विश्वाची कुणाजवळ असेल तर ती संतांजवळ आहे.
आणि जगद्गुरु तुकोबारायण बद्दल किती बोलावं, काय बोलावं. काय वाणो आता न पुरे ही वाणी, मस्तक चरणी ठेवी तशी. नाही का. साडे पंधरिया रजतवणी, तैशी स्तुतीची ही बोलणी, उगाची माथा ठेवी जे चरणी, हेची भले. असं लांब व्हायचं ते का, हेची भले. हेच चांगलं. आपल्या शब्दाच्या द्वारे त्यांचं वर्णन करण्या इतकी उंची आणि पात्रताही आपली नाही, म्हणून फक्त त्यांच्या चरणावर मस्तक टेकवणं यातच आपलं भलं आहे. विठ्ठल विठ्ठल. यमक जोडवतो मी चालता चालता जरा थोडं तुम्हाला उत्साहित करण्याकरता माझ्या तुकोबारायणबद्दल, म्हणजे आपल्या तुकोबारायणबद्दल. जर तुम्हाला आवडलं तर टाळी वाजवा, आणि तीही तुकोबारायण करता वाजवा, वक्त्या करता नाही. तुकोबारायणचं जीवन कसं होतं, काय होतं ऐका. परिस्थिती प्रतिकूल, पण प्रतिकूलतेतूनही अनुकूलता निर्माण जे करतात त्यांना म्हणतात संत. म्हणून तुकोबारायणचं जीवन पहा. घरात नाही धान, धान म्हणजे धान्य. पोटात नाही आण, आण म्हणजे अन्न. घरात नाही धान, पोटात नाही आण, गावात नाही मान, पण चित्तात समाधान जगद्गुरु तुकाराम महाराज. घरात फुटका माठ, गळक ताट, मोडकी खाट, पण शेवटी वैकुंठाची वाट, असा ज्यांचा परमार्थाचा थाट, ते माझे जगद्गुरु तुकाराम महाराज. विठ्ठल विठ्ठल. असे श्रीमंत तुकोबाराय खऱ्या अर्थानं काल्याचं स्वरूपच आजच्या अभंगातून आपल्या समोर ठेवतात. काला म्हटलं की काल्याच्या कीर्तनानं 3 दिवसाचा उत्सव असो, 5 दिवसाचा असो, 7 दिवसाचा असो, किंवा एखादं महिन्याचं अनुष्ठान असो, संप्रदायाच्या नियमाप्रमाणे काल्यानं त्याची सांगता होत असते. पण एक लक्षात घ्या, आजच्या कीर्तनातून मी कृष्ण चरित्र सांगणारच नाही. का? एक तर पहिली गोष्ट वेळच कमी आहे, आणि दुसरी गोष्ट वारकरी संप्रदायातील सर्व संतांनी काल्याची भूमिका जगाच्या समोर जी मांडली ती किती व्यापक आहे. मला वाटतं याचं चिंतन जरी आज झालं तरी पुष्कळ आहे. विठ्ठल विठ्ठल. ऐका, काला म्हणजे प्रसाद, आणि इथं समोर हंडी लावलेली आहे. मी खरोखर मनापासून धन्यवाद देईल ज्यानं ही हंडी बांधली, माझ्या उंचीचा विचार करू. कारण बहुतेक ठिकाणी मी अडचणीत सापडलो. हंडी एवढी वरती लावली, दही हंडी, की काला होईपर्यंत मी तिच्याकडेच पाहत होतो, हिला फोडायची नेमकी कशी. पण इथं लावलेली आहे, आणि याच्यामध्ये पहा 2 पदार्थ एकत्र केलेले आहेत. ऐकताय ना सगळे? किती? 2 पदार्थ. काय काय? दही आणि मुरमुरे. हा म्हणताय खुशाल. काल्याचा प्रसाद मुरमुऱ्याचा आणि दह्याचा नसतोच. काल्याचा प्रसाद हा ज्वारीच्या लाहीचा आणि दह्याचा असतो. विठ्ठल विठ्ठल. अलीकडे पद्धत निघाली मुरमुरे. आता मुरमुऱ्यावरचीच माणसं आहेत सगळी जगामध्ये, नाही का. लाही आणि दही. काय काय? लाही आणि दही दोन्हीचं एकत्रीकरण म्हणजे काल्याचा प्रसाद. आणि प्रसादे सर्व दुःखानां हानी रस्योपजायते. जीवाच्या जीवनातील सर्व दुःख नष्ट करण्याचं सामर्थ्य जर कशात असेल तर ते भगवंताच्या प्रसादात आहे. म्हणून देवाच्या प्रसादी करारी भोजन व्हाल कोण कोण अधिकारी ते. काल्या करता अधिकारी लागतो, नाही का. आणि कोण अधिकारी आहे काल्याचा? 7 दिवस ज्यानं इकडं ढुंकूनही पाहिलेलं नाही काय चाललंय गावात, आणि काल्याच्या दिवशी येऊन बसला, मला नाही वाटत त्याला काला मिळेल. त्याला प्रसाद मिळेल हातावरती, पण काला मिळेल म्हणून सांगता येत नाही, म्हणजे मिळतच नाही. कारण जन्मतः प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये
तीन प्रकारचे दोष असतात. लक्ष देऊ नये का? किती? तीन प्रकारचे दोष असतात. मल नावाचा दोष असतो, विक्षेप नावाचा दोष असतो आणि तिसरा आवरण नावाचा दोष असतो. आपण स्वतः कष्ट करून, रात्रीचा दिवस करून, साधना उपासना करून साधू संतांच्या संगतीमध्ये मल आणि विक्षेप हे दोन दोष आपल्याला घालवता येतात. पण आवरण निवृत्ती करता संतांचे पाय धरल्याशिवाय पर्यायच नाही. विठ्ठल आणि म्हणून ज्याचं अंतकरण पवित्र झालेलं आहे, निर्मळ झालेलं आहे, तो खऱ्या अर्थानं काल्याचा अधिकारी आहे. त्याच्यामध्ये मल नावाचा दोष जाण्याकरता निष्काम कर्म जीवनामध्ये करावं लागतं आणि विक्षेप नावाचा दोष जाण्याकरता वृत्ती भगवंताच्या ठिकाणी स्थिर करावी लागते, मन भगवंताच्या ठिकाणी स्थिर. आणि खऱ्या अर्थानं तेव्हा एक समाधानाची वृत्ती आपल्या जीवनामध्ये उपासना साधना करत असताना प्राप्त होते. आणि समाधान विचाराशिवाय नाही मिळू शकत. विचार वाचून न पविजे समाधान. आणि विचार प्रामुख्यानं कोणता? तर को अहम, मी नेमका कोण आहे. या मृत्यूलोकामध्ये मी आलोय कशा करता? कोवय करतस्य विद्यते कथम विदम जातम. कुठं जायचंय, आलोय कशा करता? मुळात तोच आपल्या हिताचा विचार आपण विसरलो आणि तो आपल्या हिताचा विचार आपल्याला समजून सांगण्याकरता साधू संत या मृत्यूलोकामध्ये अवताराला आले आणि त्यांनी काल्याचं व्यापक स्वरूप जगाच्या समोर मांडलं. काय आहे काल्याचं स्वरूप? एकाच वाक्यात सांगतो. इथे प्रसाद दोन प्रकारचा आहे, लाही आणि दही. दोन्हीचं एकत्रीकरण म्हणजे काला. काय काय? लाही आणि दही दोन्हीचं एकत्रीकरण म्हणजे काला. दही बनवण्याकरता ही प्रक्रिया करावी लागते आणि लाही बनवण्याकरता सुद्धा प्रक्रियाच करावी लागते. दही बनवण्याकरता प्रक्रिया करावीच लागते ना. गाईचं पवित्र दूध तापून थंड केलं, त्यामध्ये थोडं विरजण टाकलं आणि काही काळ मुरल्यानंतर मग त्याचं रूपांतर कशात होतं? दह्यामध्ये होतं. म्हणजे मुरवल्याशिवाय काय होत नाही? दही होत नाही. आपल्याला मुरवणं माहिती नाही, उरवणं चांगलं माहिती आहे. विठ्ठल सप्ताह पार पाडून कमीत कमी 10-20 हजार तरी वर्गणी पुढच्या वर्षी करता उरली पाहिजे. बाजार केल्यानंतर सुद्धा 100-50 रुपये तरी खिशामध्ये उरले. उरवण्याकडे आपलं जास्त लक्ष आहे, पण मुरवण्याकरता लक्ष नाही. तुका म्हणे मन मुरे मग जेवरे तेची तू. तुकाराम महाराज म्हणतात, देवा मी तुझ्या नामचिंतनामध्ये मनाला काय केलं? मुरवलं. मनाला मुरवलं, नाही का? आवळा पाकामध्ये मुरावा, गुलाबजामुन पाकामध्ये मुरावा, डॉक्टर प्रॅक्टिस मध्ये मुरावा, वकील प्रॅक्टिस मध्ये मुरावा आणि कीर्तनकार अभ्यासात मुरावा. विठ्ठल तुका म्हणे मन मुरे मग जे उरे तिची तू. मन मुरल्यानंतर खाली उरतो फक्त पांडुरंग. ज्यानं मन मुरवलं तो सुद्धा शिल्लक राहत नाही. ठाईच समाप्ती झाली जैशी, या न्यायाप्रमाणे. आणि म्हणून दही बनवण्याकरता प्रक्रिया, मुरवल्यानंतर दही होतं. बर, माझं आडनाव माहिती का आपल्याला? माहिती आहे ना? बर, ऐका. दुसरा घटक याच्यातला कोणता? लाही.
आता नाही राहिले लाह्या भाजणारे, शक्यतो कुठंतरी दुर्मिळ. नाहीतर नागपंचमी आली की गावागावामध्ये लाह्या फोडणारे यायचे, लहानपणी आठवतं चांगलं. असं म्हणजे ज्वारी भिजवल्यानंतर अशी थोडी सुकवली, असा पिवळसर रंग असतो, करड्या रंगाची ज्वारी, आणि तापलेल्या बारीक रेतीमध्ये अशी उलती पालती केली की तड तड करते, अशी तिडके महाराजासारखी तड तड करून अशी उकलते. आणि उकलल्यानंतर आतून रंग बाहेर येतो. कोणता? लाहीच पाहिली नाही का तुम्ही? कोणता? बोला ना पटकन. मग पांढरा नाही का, सफेद. आता दह्याचा रंग सुद्धा सफेद आणि लाहीचा रंग सुद्धा सफेद. आणि ज्ञानोबा सांगतात समता शुभ्र वर्णो. वारकरी संप्रदायामध्ये सफेद रंग म्हणजे समानतेचं प्रतीक आहे आणि काला हा समानतेचं प्रतीक आहे. सकळाशी येथे आहे अधिकार, अधिकार सगळ्यांना आहे, पण पात्रता आला ना प्रश्न परत. कशाचा? योग्यतेचा, पात्रतेचा. अधिकार सगळ्यांना आहे. भारताचा पंतप्रधान होण्याचा अधिकार कोणाला? राहुल. भारताच्या प्रत्येक नागरिकाला पंतप्रधान होण्याचा अधिकार आहे, पण योग्यता फक्त एक मोदीजींच्याच ठिकाणी असते ना. विठ्ठल तसं काल्याची योग्यता आपल्या ठिकाणी यावी आणि खरा काला आपल्या जीवनामध्ये अंतकरण रूपी वाळवंटामध्ये व्हावा, असं जर वाटत असेल तर त्याकरता काल्याचं स्वरूप कळणं गरजेचं आहे. मी दोन घटकांचा उल्लेख केला, लाही आणि दही. तर लाही कशाचं प्रतीक आहे आणि दही कशाचं प्रतीक आहे? नीट लक्ष देऊन ऐका. एवढं वाक्य लक्षात ठेवलं तरी आपला काला झाला. ऐका, नामाचं दही काय 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 नामाचं दही आणि प्रेमाची लाही या दोन्हीचं एकत्रीकरण म्हणजे काला. विठ्ठल नामाचं दही आणि प्रेमाची लाही, बस. आणि मला वाटतं हे दोन पदार्थ काही फार जास्त महाग आहेत असं नाही. महाग कशाची? जवळजवळ फुकटच आहेत. काय? फुकाचे ते लुटासार वारेस नाही का, सदा अमर अमर व्हा नेहमी करता. आणि हे फुकाचं आहे ते लुटा नाही का. नाम फुकट आहे ना, म्हणून तर आपल्याला किंमत नाही त्याची. कीर्तनकार विठ्ठल विठ्ठल म्हटलं तरी आपण टाळी वाजवत नाही, आपल्या तोंडाला येत नाही. विठ्ठल फुकट आहे ना, म्हणून किंमत नाही कळत त्याची. नाम आणि प्रेम सुद्धा. काय लागतं प्रेमा करता मला सांगा ना? प्रेम काही विकत घ्यावं लागतं, त्याच्यासाठी फार पैसे मोजावे लागतात. पण हे तितकंच खरं, जिथं नाम आहे तिथं प्रेम आहे. विठ्ठल प्रेम मूर्ती म्हणजे संत आहेत. आणि संतांच्या जीवनामध्ये एवढं प्रेम का आहे? ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती म्हणजे प्रेम. कुठलाही हेतू अंतकरणामध्ये न ठेवता निस्वार्थी वृत्तीनं सर्व जीव मात्रांवर प्रेम करणारी जात म्हणजे संतांची. ऐशी कळवळ्याची जात. जात नाही का? जात कशाला म्हणतात नाही माहिती का? मरेपर्यंत माणसाच्या मनातून जी जात नाही तिला म्हणतात. पण जात शब्दाचा अर्थ असा आहे का? जा आत तिला म्हणतात जात. विठ्ठल आत जा ही खरी खरी जात आहे बरं का. म्हणून इथं नाही नुसता पोशाख घालणाऱ्याचंही काम नाही, नुसते टिळेन माळा घालून फिरणाऱ्याचंही काम नाही. तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे, येरा गबाळाचे
त्याला नाही का आला विठ्ठल विठ्ठल. थोडक्यात ज्याच्या अंतकरणामध्ये भगवंताचं नाम धारण केलेलं आहे, थोडक्यात जो नामधारक आहे नाही का. आम्ही नामाचे धारक, आम्ही नामाचे धारक, नामाचे अंतकरणामध्ये धारण केलेलं आहे नाही का. धारक म्हणजे काय, धारण करणं. आणि त्याद्वारे अंतकरणामध्ये ज्याच्या प्रेम निर्माण झालेलं आहे त्याला म्हणतात खऱ्या अर्थानं काला. आणि तो वैष्णवांचा नाही का. काला वाटू एकमेका वैष्णव निका संभ्रम. निके, निके म्हणजे काय, निके कुठलीच अपेक्षा अंतकरणामध्ये न बाळगता केवळ देवाला आनंद व्हावा म्हणून जे नाम घेतात त्यांना निके म्हणतात. विठ्ठल आणि असं नाम आणि प्रेम ज्यांनी जगाला याचा संदेश दिला ते श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज. 11:15 वाजलेत म्हणून मी एवढं लावून धरलंय बरं. तुकाराम महाराज आले या मृत्यू लोकांमध्ये केवळ आणि केवळ 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 कशा करता, नामा करता. कशा करता, एकंदरीत शिक्का पाठविला इहलोका, आलो म्हणे मी तुका नामाचा धारक. आलो म्हणे मी तुका नामाचा धारक. मी नामधारक म्हणून या मृत्यू लोकामध्ये आलो आणि सर्वांना नाम घेण्याकरता मी काय केलं, प्रवृत्त केलं. बर, काही सगळ्यांनीच प्रेम दिलं का तुकाराम महाराजांना? नाही दिलं ना. सगळ्यांनीच प्रेम दिलं असं जर कोणी म्हणत असेल तर मग मंबाजी बुवानं काट्याच्या फांद्यानं का मारलं असतं? रामेश्वर भट्टांनी तुकोबाऱ्यांना गाथा पुढवण्याकरता का बरं प्रवृत्त केलं असतं? नाही. संत इथे मृत्यू लोकांमध्ये आले म्हणजे काही सगळ्यांकडनंच त्यांना प्रेम मिळतं असं काही नाही, पण काही विशिष्ट मंडळींकडनं मात्र तुकोबाऱ्यांना काय मिळालं, प्रेम मिळालं. एक सांगू, त्यातल्या त्यात आता आमच्या लाडक्या बहिणी बसल्यात लय मोठ्या संख्येनं. 2100 झाला का नाही अजून? नाही का? 1500 आहे का? हे विठ्ठल ऐकताय का सगळे? अजून ती पोत नाही का असं हलून 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 असं बसतो बरोबर तसं चाललाय प्रकार. पहिलंच येऊन बसायचं पुढं. इथं एवढी सावली, इथं काय महाराज जाळायचा काय आजचा? इथं जागा ठेवली, इथं एवढी विठ्ठल विठ्ठल. पुढचं भरलं ना की पाठीमागनं येणारे नंतर बसतात पाठीमाग. नाहीतर पुढचं रिकामं ठेवायचं. जे एक माणूस जरी येऊन बसला ना सगळे त्याच्याकडे पाहतात. असं काय माणूसच कधी पाहिला नाही.
विठ्ठल विठ्ठल काय सांगत होतो मी? गेलं मातीत, महाराजही घातला मातीत, नाही का? ऐका, संत या मृत्यू लोकामध्ये अवताराला येतात दोनच गोष्टी करता. कशा करता? केवळ नामा करता आणि प्रेमा करता. जगात अवताराला येऊन संत केवळ नामस्मरण एवढी साधना करतात आणि लोकांना या नाम साधनेमध्ये प्रवृत्त करतात. त्याद्वारे प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये प्रेम जागृत करतात. आणि काला त्याचंच प्रतीक आहे, नामाचं आणि प्रेमाचं. नामाचं दही आणि प्रेमाची लाही, या दोन्हीचं एकत्रीकरण म्हणजे काला, प्रेम. जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, मी या मृत्यू लोकामध्ये अवताराला आलो. इथे आल्यानंतर मी नाम घेतलं, इतरांना नाम घेण्याकरता प्रवृत्त केलं आणि त्या योगे लोकांनी मला प्रेम दिलं. आणि ते प्रेम मिळवण्याकरता आणि नाम घेण्याकरता आम्ही या मृत्यू लोकामध्ये याच्या मागेही आलो, आताही आलेलो आहोत आणि पुढेही गरज पडल्यानंतर येऊ अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. बसलेत ना, एवढ्यांनाच 1500 रुपये चालू ठेवायला सांगणार. कोणत्या धोरणाने येऊ राहिलेत काही कळणारच लोक मला आता.
विठ्ठल जगद्गुरु तुकोबाराय महाराज अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगतात, उपजुनिया पुढती येऊ मागे बहुत जन्मी हेची करीत आलो आम्ही. याच्या मागेही आम्ही अनेक वेळा आलो, आताही वर्तमान काळामध्ये आलेलो आहोत आणि आवश्यकता पडल्यानंतर पुन्हा भविष्य काळात परत येऊ. आणि येऊन काय करू? काला खाऊ दही भात. दही भात म्हणजे नामाचं दही, प्रेमाची लाही. नाम आणि प्रेम केवळ याच दोन गोष्टी करता आम्ही पुन्हा पुन्हा येऊ असं जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात. पण ज्यावेळी जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचा वैकुंठ गमनाचा प्रसंग जवळ आला, फाल्गुन वद्य द्वितीया म्हणजे आज रोजी जगद्गुरु तुकोबाराय महाराज जिथून आले होते तिथे पुन्हा परत वैकुंठाला गेले. पण वैकुंठाला जाण्याच्या वेळी जगद्गुरु तुकोबाराय यांच्या अंतःकरणाची स्थिती काय होती नाही का? आपण परिस्थितीचा विचार करतो, स्थितीचा करत नाही. परमार्थामध्ये परिस्थिती महत्वाची नाही, परमार्थामध्ये स्थितीला महत्व आहे. महाराज किती मोठ्या गाडीतून आला आणि महाराजांनी फेटा कसा बांधला किंवा महाराज दिसतो कसा, यापेक्षा त्याच्या अंतःकरणाची स्थिती काय आहे याच्यावर मूल्यमापन करावं. विठ्ठल स्थितीला महत्व आहे. स्थितीला काय स्थिती आहे महाराजांच्या अंतःकरणाची? आता दिसू नये जना आयसे करी नारायणा. देवाजवळ प्रार्थना केली वैकुंठ गमनापूर्वी जगद्गुरु तुकाराम महाराजांनी, देवा आता या लोकांना मी दिसूच नये अशी स्थिती कर. आयसे करी गा नारायणा. कुणाला दिसलो नाही पाहिजे मी, कुणाला दिसलो नाही पाहिजे. आणि त्यातल्या त्यात आपण जे करतो, जी साधना करतो, आपण जे करतो तेही कोणाला दिसू नये असं आपल्यालाही वाटतं आणि संत जे करतात ते जगाला दिसू नये असं त्यांनाही वाटतं. पण करतो काय याच्यात फरक आहे ना. विठ्ठल आपण कितीही काळ्याचं पांढरं वाटोळ्याचं चौकोनी करतो आणि ते कोणाला दिसू नये याची आपण दक्षता घेतो. पण संत या मृत्यू लोकामध्ये स्वच्छपणे येतात, स्वच्छपणे राहतात आणि खरोखर त्यांचं अंतःकरण एवढं स्वच्छ की जे विश्वजन व्यापलेलं आहे तेवढंच त्यांचं अंतःकरण सुद्धा त्या परमात्म्यानं व्यापलेलं असतं. आणि म्हणून अनुरणीया ठोकडा तुका आकाश एवढा, एवढी व्यापक वृत्ती झाली जगद्गुरु तुकोबाराय यांची. एवढं अंतःकरण मनुष्याचं व्यापक असलं पाहिजे. जगद्गुरु तुकोबारायांच्या चरित्रातून हे आपण पाहू शकतो. किती व्यापक, किती व्यापक. परमार्थाचा एकाच वाक्यात मी अर्थ सांगू का आपल्याला? तुम्ही माळा किती गळ्यात घातल्यात याला महत्व नाही, टिळा किती मोठा लावतात त्याला महत्व नाही, माझ्यासारखी बडबड किती करता येते त्यालाही महत्व नाही. अनंत वाचाळ बरळ ती बरळ कितीतरी बरळणारे लाज. पण लक्षात घ्या, सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे? परमार्थ शब्दाची व्याख्या एकाच वाक्यामध्ये एका मोठ्या महात्म्याच्या मुखातून मी ऐकलेली ती अशी आहे, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत. नीट ऐका, काय काय? सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जो कोणी आपल्याला भेटेल, जो कोणी आपल्याला भेटेल, गुणदोषासह त्याचा स्वीकार करण्या इतकी व्यापक अंतःकरण वृत्ती म्हणजे परमार्थ. कमीच वाढल्या तशा. आता बरोबर आहे, जेवढी उंचीचा महाराज तेवढे टाळ्या वाजणार ना. विठ्ठल एवढी व्यापक भूमिका बनावी अंतःकरणाची. सर्वांना गुण दोषासह आपण सामावून घ्यावं आणि हे माझ्या तुकाराम महाराजांकडनं शिकावं.
विचारी काही ठाव दिला पायी आपुलिया गुण दोष आणि याती याती म्हणजे जाती थोडक्यात सगळ्यांना आपल्या पायाजवळ ठाव दिला जगद्गुरु तुकाराम महाराज आणि स्थिती शेवटी अशी झाली की कंटाळून गेले तुकाराम महाराज. आता काय परिस्थिती तुकोबारायांसारखे हे म्हणावं तर आमच्या सारख्यांची काय कथा आहे. वाजत असे बोंब कोणी न ऐकती कानी हरी हरी न म्हणती तया थोर झाली हानी. जर एवढं संतांनी सांगून घशाला कोरड पडेपर्यंत बोलून सुद्धा आपल्या जीवनामध्ये जर आपण हानीच करत असलो आपली तर मग तिथं संत कंटाळणार नाही तर काय करणार. आणि म्हणून आता दिसो नये जना ऐसे करी नारायणा निघाले जाण्याकरता. पण जाताना जगद्गुरु तुकाराम महाराज संतांना प्रार्थना करतात तुम्ही सनकादिक संत मनविता कृपावंत एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार माझी भाकावी करुणा विनवा पंढरीचा राणा. माझी करुणा देवासमोर आणि तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी मग माझं हरी उपेक्षिना. तुम्ही जर माझी शिफारस देवाकडे केली तर देव माझा अव्हेर करणार नाही तर देव मला त्यांच्या चरणाजवळ काय देतील जागा देतील. एक लक्षात घ्या मी अगदी सुरुवातीलाच बोलून गेलो मोजकीच 50-50 माणसं होती. आता लय आली युद्ध जिंकल्यानंतर लय जण येतात मग मागून विठ्ठल सुरुवातच मी समाधानापासून केली होती ना. समाधानापासून चित्तात समाधान जगद्गुरु तुकाराम महाराज हे समाधान का नांदत होतं महाराजांच्या अंतःकरणामध्ये. मला वाटतं मी थोड्या वेळ विसरलोय मला काल्याचे कीर्तन करायचंय म्हणून विठ्ठल विठ्ठल. कारण ज्यांचाच बीजोत्सव आहे त्यांच्या चरित्रामध्ये एकदा अंतःकरणात त्यांच्या प्रवेश केला की बाहेर पडावंसच वाटत नाही. इतकं गोड चरित्र माझ्या तुकाराम महाराजांचं. तुकाराम महाराज नाही का महाराज सांगतात की आता समाधान हा एक महत्वाचा गुण जगद्गुरु तुकोबारायांच्या चरित्रात पाहायला मिळतो. समाधान शब्दाचा अर्थ काय हो. आपल्या खिशामध्ये पुडी असते बडीशेपची त्याच्यावर लिहिलेलं असतं समाधान. खाऊन काय मिळतं समाधान मिळतो. बडीशेप खाऊन कशात समाधान मानावं ते कळतंय का आपल्याला. समाधान याचा अर्थ सम आहे ज्याचे पाय. लक्ष देऊ नाही का. समाधान शब्दाचा अर्थ काय सम आहे ज्याचे पाय. आता सम पाय कुणाचे बोला ना मग पटकन. मी काही नापास करणार आहे का. ऐका समाधान ज्याचे पाय समान आहेत समचरण दृष्टी विटेवरी साजिरी. पांडुरंगाचे पाय सम आहेत. सम आहेत ज्याचे पाय त्या ठिकाणी चित्ताचं आधान होणं याला म्हणतात समाधान. विठ्ठल तिथं आधान म्हणजे तिथं चित्त स्थिर होणं. म्हणून महाराजांनी देवाजवळ जगत कल्याण करत असताना एकच मागितलं माझे चित्त तुझे पायी पर्यंत फुलाला हात पुढं करा पण कान इकडं राहू द्या. विठ्ठल प्रक्रिया जरा वेळ चालणार आहे थोड्या वेळ चालणार आहे तोपर्यंत इकडं लक्ष द्या की महाराज सांगतात सम आहेत ज्याचे पाय त्याच्या ठिकाणी चित्ताचं आधान होणं याला म्हणतात समाधान. आणि म्हणून वृत्ती ठावदी चित्ता बोला ठावदी चित्ता
राखे पायापाशी सकळ वृत्तीशी अखंडित. अखंड महाराजांचं ध्यान जे होतं ते देवाच्या चरणाजवळ. आणि निघाले. ज्यावेळी निघाले ना महाराज, ऐकता का, ते त्यानं कीर्तन चुकवलंय मागच्या जन्मात म्हणून ते घोटाळत येतं. विठ्ठल विठ्ठल ज्यांनी कुत्र पाहिलं त्यांना कळलं. त्याला काय हाड हाड आपली काय कमी हाड हाड चालू आहे काय. विठ्ठल जगाचा निरोप घेताना अंतःकरणामध्ये समाधान असावं. ऐकताय ना सगळे. थांबा मी बी येतो, आपण सगळे करून पाकळ्या करू. विठ्ठल जाताना जगाचा निरोप घेताना अंतःकरणामध्ये काय पाहिजे, समाधान पाहिजे. आणि इथे बसलेल्या प्रत्येकाला मी जरी कीर्तन करत असलो तरी माझ्यासह सगळ्यांना या जगाचा एक दिवस काय घ्यायचा आहे, निरोप घ्यायचा आहे. आणि निरोप घेताना चित्तात काय पाहिजे, समाधान पाहिजे. हे तुकोबरायांच्या चरित्रातून शिकावं. किती समाधान सांगू, किती समाधान. अगदी अगदी थोडस जरी एखाद्यानं सहकार्य केलेलं असेल ना, तर त्याचं सुद्धा ऋण मानावं आपल्या जीवनामध्ये. आणि त्याची जाणीव ठेवावी अंतःकरणामध्ये, जाणीव ठेवावी. आज जाणीव राहिलेली नाही. एक छोटासा प्रसंग त्यांच्या पाकळ्या होईपर्यंत सांगतो मी आपल्याला, आठवला म्हणून. नाही तर मग मांडी घालून बसलो तर मग 7 दिवस तुकाराम महाराज सांगाल. विठ्ठल विठ्ठल वैकुंठाला जेव्हा जाण्याकरता जगद्गुरु तुकाराम महाराज निघाले. इकडे लक्ष द्या. जिजाबाईच्या जवळ आले. कोणाजवळ आले, आपल्या धर्मपत्नी जवळ. जिजाबाई जवळ आले आणि जिजाबाईला काय म्हटले माहितीये, जिजे मी निघालो वैकुंठाला. जिजाबाई म्हटल्या तुम्ही खरंच वैकुंठाला चाललात. म्हटले हो. जाता येतं जा, पण परत लवकर या. काय म्हटलं जिजाबाई, परत लवकर या. का म्हटल्या बरं, तर त्याचं कारण आहे. तुकाराम महाराज जेव्हा जेव्हा पंढरपूरला जायचे तेव्हा तेव्हा सगळ्यांना सांगायचे मी वैकुंठाला चाललो. कुठं चाललो, वैकुंठाला. कारण अधिक अक्षराने एका भूवैकुंठ म्हणे तुकाराम महाराजांचाच अभंग आहे. अधिक अक्षराने एका. वैकुंठ म्हणजे जिथे तुकाराम महाराज जिथून आले ते वैकुंठ. आणि पृथ्वीवरचं वैकुंठ म्हणजे पंढरपूर, म्हणून त्याला भूवैकुंठ म्हणतात. जिजाबाईंना वाटलं चालले पंढरपूरला. म्हटले नाही नाही जिजे, मी परत कधीच न येणाऱ्या गावाला जाण्याकरता निघालो. काय माहेरचा मज, मला माहेरवरनं काय आलेलं आहे, बोलावून आलंय आणि मी चाललोय वैकुंठाला. जिजाबाईच्या डोळ्यात पाणी आलं बरं का. ऐका, पाणी आलं. आणि तुकाराम महाराजांनी आपला हात जिजाबाईच्या मस्तकावरती ठेवला. डोळे डबडबले महाराजांचे, तुकाराम महाराजांचे. डोळ्यात पाणी आलं महाराजांच्या. किती न सेवा केली, किती न सेवा केली. शिव्या देत होती. कुणाला, बोला पटकन. पांडुरंगाला. त्या काळ्यानं माझ्या प्रपंचाचं वाटोळं करून टाकलं. शिव्या देत होती. पण शिव्या देण्याच्या निमित्तानं का होईना 24 तास पांडुरंगाचं चिंतन करत होते. हे विसरू नका. विठ्ठल विठ्ठल. पण तुकाराम महाराजांना जिजाबाई सांगतात ठीक आहे, पण वेडी वाकडी जशी होईल तशी सेवा केली. तुकाराम महाराज काय सांगतात, जिजे तुला एक सांगू, मी चाललो वैकुंठाला. वैकुंठामध्ये सगळं मिळेल, पण तुझ्या हातची भाकरी मात्र तिथं खायला मिळायची नाही. काय भाव आहे या प्रसंगातला. तुझ्या हातची भाकरी नाही खायला मिळायची. का, तर तुकाराम महाराजांचं वाक्य ऐका. जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, जिजे मी पांडुरंगाच्या नादी लागलो म्हणून मी संसार विसरलो, आणि मी संसार विसरलो म्हणून तू देवाला शिव्या देत होती. देवाला शिव्या देत होती. देवाला शिव्या देत देत तू स्वयंपाक करायची
आणि तीच भाकर घेऊन तू भंडाऱ्या डोंगरावर यायची आणि मला खाऊ घालायची. पण तू बनवलेली जी भाकर होती ती देवाला शिव्या देत देत बनवलेली होती, म्हणजे देवाच्या चिंतनात बनवलेली होती. आणि ती भाकर खाल्ल्यामुळं माझ्या अंतःकरण वृत्तीवर अजून परिणाम झाला आणि त्या अन्नाचा परिणाम माझी बुद्धी पांडुरंग स्वरूप झाली. विठ्ठल आणि म्हणून सगळं मिळेल वैकुंठामध्ये, पण तुझ्या हातची भाकरी मात्र खायला मिळायची नाही. निघाले महाराज आणि त्यावेळी पांडुरंग परमात्मा स्वतः आले नेण्याकरता जगद्गुरु तुकाराम महाराजांना. पीतांबर शेला कैसा गगनी वाट मी वाट पाहतो. आणि ज्यावेळी आले पांडुरंग परमात्मा नेण्याकरता, देवानं तातडीनं यावं याच्याकरता गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा डोई वेगी आणावा तो हरी मज दिना ते. लक्ष्मीला प्रार्थना केली, कारण देवाचे पाय कोणाच्या हातात आहेत? तुमचे पाय कोणाच्या हातात आहेत? तुमचे लक्ष्मीच्याच हातात आहेत ना. काही इतके धरले तर अजून ते काल्यालाही नाही. विठ्ठल पाय लक्ष्मीचे हाती तिशी यावी काकुळती. काकुळ दिला आले पांडुरंग परमात्मा. मी उभच करतो, जाऊ दे आता पांडुरंगाला. असे पितांबर धारण करून कमरेवर हात ठेवून घराच्या समोर तुकाराम महाराज आपल्या चंद्रमौळी घराच्या समोर भजन करत बसलेले उभे राहिले. पांडुरंग परमात्मा म्हटले, तुकोबा, अहो मी आलो तुम्हाला नेण्याकरता. एवढा आनंद झाला तुकाराम महाराजांना. गेले पाय धरले, देवा खरोखर तुम्ही आलात. याच क्षणाची मी वाट पाहत होतो. याच साठी केला होता अट्टहास. काय जो अट्टहास केला तो याच कारणाकरता केला देवा. तुम्ही आलात ना. पण आता मी काय स्वागत करू? पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी. काय करू उपचार कोप मोडकी जर्जर मोडक चंद्रमौळी घर आहे देवा. पण ठीक आहे, या देवा या. आणि काय केलं? गळ्यातला विणा खुंटीला अडकून ठेवला. आता विण्याचं काही काम राहिलं नाही. आता हा भंग घेतल्यावर काय काम राहिलं? ते विण्या करायच्या गळ्यात विणा. महाराज मोकळा. हा, तृप्ती झाली या जैशी साधने सरती अपयशी. जोपर्यंत साध्य प्राप्त होत नाही तोपर्यंत साधन जवळ करायचं असतं. आणि साध्य प्राप्त झालं की साधन बाजूला गेलं. आता कारण देवच समोर आहे. ज्याच्या करता विना गळ्यामध्ये अडकवला आयुष्यभर, तो समोर येऊन उभा राहिला. आणि घोंगडी टाकली बसण्याकरता. बरं का, घोंगडी टाकली. तुकाराम महाराजांना माहिती होतं याला घोंगडी पाहिल्यापासून आवडते. घोंगडीवाला कांबळीवाला. घोंगडी टाकली, बसले आणि म्हटले, देवा काय करू उपचार. आठवलं तुकाराम महाराजांना. जिजाबाई पण नव्हत्या घरी. गेले आतमध्ये आणि दरदरीत पाण्या माझी रांधेल्या कन्या अशा पातळ तरवण केलं. बरं का, पातळ कन्या रांधल्या आणि देवाच्या समोर आणून ठेवल्या. पण एक वाक्य बोलले तुकाराम महाराज. काय म्हटले? देवा मला माहिती आहे एकेकाळी तुम्ही विदुराच्या घरी कन्या खाल्ल्या होत्या द्वापार युगामध्ये. मला माहिती आहे
पण विदूर म्हणजे मथुरेचा मंत्री होता, त्याची परिस्थिती जरा चांगली होती माझ्यापेक्षा, म्हणून तिथं जरा घट्ट कणे मिळाले असतील. पण माझ्याकडे मात्र परिस्थिती गरिबीची आहे, म्हणून दरदरीत पाण्या माझी रांधेल्या कन्या घ्या, त्या घेतल्या. आणि मग आता मुखशुद्धी करता काय द्यावं, काही त्रयोदशो विडा कुठून आणावा. तुकाराम महाराज गेले, तुळशीचं एक पान तोडून आणलं आणि देवाच्या समोर ठेवलं. मुखशुद्धी तुळशी दळ, तुका म्हणे मी दुर्बळ, मी दुर्बळ आहे देवा, आणि म्हणून मुखशुद्धी करता एवढं तुळशीचं पान घ्या. पांडुरंग म्हटले, हे पहा आता बराच वेळ झाला, 12:15 वाजले, तू कुबार आहे, आता आपल्याला निघायला पाहिजे. म्हटले हो देवा. ठीक आहे, आपल्याला सगळीच घाई. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि निघाले तुकोबार आहे. जेव्हा पुढे निघाले त्यावेळी हाची नेम आता न फिरी माघारी, बैसले शेजारी गोविंदाचे घररिघी, झाले पट्टराणी बळे वरिले सावळे परब्रह्म. आणि पाहता पाहता जगद्गुरु तुकोबाराय पांडुरंग परमात्म्यानं आणलेल्या गरुड रूपी विमानामध्ये बसले आणि विमान वैकुंठाच्या दिशेनं निघालं. आणि तो दिवस म्हणजे आजचा फाल्गुन वद्य द्वितीयेचा दिवस. पुष्पवृष्टी करा. आशेजवळ हात राहू द्या, एकच मिनिट. तुकाराम संत कवी महिपती महाराजांनी, कारण आम्ही महाराष्ट्रभर प्रवास करतो, नवे नवे महाराष्ट्राच्या बाहेर कर्नाटक पर्यंत जातो. आत्ताच मागच्या महिन्यात आमचे बेलकर महाराजांनी आम्ही कर्नाटकमध्ये भागवत कथा करून आलो. तिथे तुकोबारायांची 2 चरित्र झालेली आहेत. आणि तिथपर्यंत आम्हाला अभिमान वाटतो सांगण्याकरता. आपल्या राहुरी तालुक्याचं वैभव, महिपती बाबांचं नाव आम्ही तिथपर्यंत नेलेलं आहे, तिथपर्यंत नेलेलं. आणि असं एकही कीर्तन प्रवचन माझं होत नाही किंवा कथा होत नाही की त्या कथेमध्ये मी महिपती बाबांचा उल्लेख करत नाही. कारण माझी परमार्थाची सुरुवातच महिपती महाराजांच्या पायदिंडी सोहळ्यामध्ये झाली. मी कुठल्या वारकरी शिक्षण संस्थेत गेलो नाही, कुणाच्या आश्रयाला नाही, पण महिपती बाबांनी मला कथाकार आणि कीर्तनकार केलं, हे माझं सौभाग्य आहे. विठ्ठल विठ्ठल सुनील महाराज असतील, आम्ही असो, मनोहर महाराज, काय असतं जिथं पिकतं तिथं विकत नाही. लांबच्या लोकांना मग ते डांगराच्या बुडाला थोडंच डांगर येत असतं, लांब येतं कुठं तरी, म्हणून आपलं लांबच बरं. विठ्ठल विठ्ठल काय आळशावर गंगा ओळली काय माहिती. आज कीर्तन आलं मला इथं आपल्या गावात. फार वर्षापूर्वी मला वाटतं केलं तर मी, त्याला झाली 20-21 वर्ष झाली असतील त्या गोष्टीला. मला चांगलं आठवतं, कारण त्यावेळेला माझा अभ्यास जास्त नव्हता. एकाच अभंगावर कीर्तन करायचो मी. हरिप्राप्तीचे उपाय धरावे संताचे ते पाय. विठ्ठल तिथं
रामेश्वर भट्ट होते आणि रामेश्वर भट्टांना विचारला तर तुम्ही सगळ्यात अभ्यासू आहात, सांगा नेमकी पुण्यतिथी कोणती. कारण तुकोबरांनी जाण्याचा निर्णय घेतला होता होळीच्याच दिवशी, पण तुकाराम महाराज म्हटले नाही नाही, होळीचा सण असतो, सणाच्या दिवशी लोकांना दुःख नको, म्हणून थांबले जगद्गुरु तुकोबराय. 3 दिवस थांबले आणि त्यानंतर फाल्गुन वद्य द्वितीया हा दिवस निवडला. वैकुंठाला ज्या वेळी गेले इतका लख प्रकाश पडला महाराज त्या वेळेला, जेव्हा तुकोबराय वैकुंठाला गेले इतका लख प्रकाश. आता देवाचं स्वरूप कोण आपल्या डोळ्यानं पाहणार आहे? अर्जुनाला सुद्धा नाही पाहता आलं 11व्या अध्यायामध्ये. तर त्यावेळी सगळ्यांनी डोळे मिटले आणि त्याच क्षणामध्ये अंतकाळी विठू आमाशी पावला, उडी सहित झाला गुप्त तुका. पण मग आता पुण्यतिथी कोणती? तर रामेश्वर भट्ट स्वतः सांगतात, संत कवी महिपती महाराजांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. संत कवी महिपती महाराज सांगतात की आता कोणती नेमावी पुण्यतिथी? तर रामेश्वर भट्ट सांगतात फाल्गुन वद्य द्वितीयेशी. नीट ऐका, फाल्गुन वद्य द्वितीयेशी सद्गुरु झाले वैकुंठवासी. सद्गुरु म्हणजे तुकाराम बाबा वैकुंठाला गेले कोणत्या दिवशी? फाल्गुन वद्य द्वितीयेशी. आणि म्हणून म्हणे रामेश्वर सकळी का क्रिया कर्म विरहित तुका, देह निर्वाह न होता देखा, स्त्री वैकुंठा लोका प्रति गेला. क्रिया कर्म विरहित तुका म्हणजे सदेह वैकुंठाला गेले आणि आपल्याकडे देह इथंच पडतो म्हणून उत्तर क्रिया कराव्या लागतात. तुकाराम महाराजांनी देहच खाली ठेवला नाही, सदेह वैकुंठाला गेले म्हणून उत्तर क्रिया करण्याचं कुठलंच काम पाठीमागे शिल्लकच ठेवलं नाही, म्हणून केवळ बीजेचा उत्सव केला जातो. विठ्ठल विठ्ठल. 5 दिवसानंतर नांदुरकीच्या झाडावर टाळ आणि गोदडी सापडली तुकाराम महाराजांची. महिपती बाबांनी विस्तारपूर्वक वर्णन केलेलं आहे, आपण ग्रंथ वाचू शकता. संपूर्ण महाराष्ट्रात नाही, संपूर्ण विश्वामध्ये जिथे जिथे वारकरी आहे तिथे तिथे आज तुकोबरायांची बीज. आणि आज आपल्या तुळापूर गावामध्ये तुकोबरायांचा बीज उत्सव आपण संपन्न केलेला आहे. आणि आता निरोप आलेला आहे की माणसं उशिरा आलेले आहेत, अजूनही येत आहेत, त्यामुळे स्वयंपाकही थोडा लांबवलेला आहे. आणि म्हटले 4 वाजेपर्यंत कीर्तन चालू द्या, आपण 4 वाजता जेवणार असा निरोप मला आलाय. विठ्ठल. माणसं म्हणतील काळजीच करू नका, एक एक भाकरी खाऊन आलोय आम्ही महाराज. हा ऐका, तर जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात नामाचं दही आणि प्रेमाची लाहू या दोन्हीचं एकत्रीकरण म्हणजे काला. पण तो काला वैकुंठात होत नाही, केवळ मृत्यू लोकामध्ये होतो. हे महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये
आईशे नाही आईशे, ऐकताय का? आईशे, आईशेला कैसे, कैसेनी प्रश्न केला की तैशे हे त्याचं उत्तर. काय काय? आईशेला कैसेनी प्रश्न केला की तैसे हे त्याचं उत्तर. कैसे नाही आईशे नाही. जसे आपण बसलोय मंडप मध्ये, मस्त कीर्तन चाललेलं आहे, भगवत चिंतनाचा आनंद घेतो, असा आनंद वैकुंठात नाही. वैकुंठात सगळं आहे, बाकीचं सगळं आहे, पण नाम आणि प्रेम मात्र नाही. आणि देवही राहतो वैकुंठात. कुठं राहतो देव? देवाचं वास्तव्य कुठं? वैकुंठात. माझ्यावर विश्वास नसेल तर तुम्ही जाऊन बघा एकदा. कुठं? स्वर्गातही नाही, स्वर्गातही नाही. नाम आणि प्रेमाचा आनंद स्वर्गात नाही. म्हणून तर स्वर्गीचे अमर इच्छिता पाहिजे 20-20 हजाराचे कलाकार. विठ्ठल एवढं वैभव आहे आपल्या परिसरामध्ये. कशासाठी आणायची बाहेरची माणसं? यांनाही आनंद घेऊ द्या आणि आपणही घ्या ना परिसरातल्या लोकांनी. काय अडचण काय? आणि आमच्या सारख्यांनी कधी तुमची अडवणूक केली? विठ्ठल स्वर्गात नाही, वैकुंठात नाही. नाम प्रेम. देव जरी वैकुंठात राहत असला तरी त्यालाही वैकुंठामध्ये नाही. या सुखा कारणे देव वेडावला वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. त्याला तिथं जे प्रेम मिळत नाही ते वैष्णवाच्या घरात मिळतं, संतांच्या. आणि म्हणून वैष्णवा घरी देव सुखावला. अजून एक प्रमाण आहे का? नवजाय दवडोनी बाहेरी घातला देव म्हणे माझे पुरतसे कोड संगती या गोड वैष्णवाची. विठ्ठला विठ्ठल आदरणीय महाराजांनी जे प्रमाण दिलं नाही का? नावडे वैकुंठ शेषाची शयन वैष्णव सदन आवडले. काय आवडलं? वैष्णवाचं घर आवडलं त्याला. कारण वैष्णवा घरी सदा सर्व काळ सदा जन जनती टाळ. वैष्णवा घरी सर्व काळ सदा जन जनती टाळ. म्हणजे टाळ मृदुंगाचा गजर आणि भगवंताचं नाम त्याद्वारे प्रगट झालेलं प्रेम हे देवाला वैकुंठात मिळत नाही. आणि तुकाराम महाराज सांगतात देव जिथे राहतो आम्ही तिथेच. आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी आलो याची चकार लावलेला आहे तुकाराम महाराजांनी. आलो या कारणाशी नाही, आलो याची कारणाशी.
बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. कारण काला इथे होतो तिथं नाही. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, काला वैकुंठी दुर्लभ, काला वैकुंठी दुर्लभ, काला वैकुंठी दुर्लभ. तुका म्हणे काला. ऐका अजून दुसरं प्रमाण आहे. तुका म्हणे काला. पुढं काय कोठे अभेद देखिला. आणि आता जे प्रमाण दिलं तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, विशेष हा लाभ संत संगी. नाम आणि प्रेम रूपी याला लाभ म्हटलेला आहे तुकाराम महाराजांनी. आपल्याला भरपूर पैसे मिळतात किंवा मिळवावेत हा लाभ वाटतो ते आपण दलिंदर आहेत म्हणून. विठाला काही श्रीमंतीचं लक्षण आहे का? हे दरिद्रीपणाचं लक्षण आहे. म्हणजे देवा व्यतिरिक्त इतर आवडणं म्हणजे दरिद्रीचं लक्षण म्हणावं. आणि संतांना देवाशिवाय दुसरं काही आवडलं नाही. आणि आपल्याला गळ्यात माळ असून देवाशिवाय दुसरं बाकीचं आवडतं. विठ्ठल विठ्ठल काय आवडतं जाऊ दे. मग काला वैकुंठात दुर्लभ आहे. पण हा नामरूपी प्रेमरूपी काला हा विशेष लाभ जर कोणाच्या संगतीमध्ये मिळत असेल तर विशेष हा लाभ संत संगी. तुकोबारांचंच प्रमाण आहे. महाराज सांगतात हा विशेष लाभ संतांच्या संगतीमध्ये प्राप्त होतो. कशाचा? नामाचा आणि प्रेमाचा. आणि संतांच्या जीवनामध्ये दोनच गोष्टीला महत्व, नाम आणि देवाबद्दल म्हणजे सगळ्या जगताबद्दल अंतःकरणामध्ये प्रेम. बस एवढ्या दोन गोष्टी आपल्या अंतःकरणामध्ये धारण करा. समजावं तुम्हाला काला मिळाला. विठाला आणि जगद्गुरु तुकाराम महाराज पुढे सांगतात हा काला आम्हालाच मिळाला पाहिजे असा देखील आमचा अट्टहास नाही. आम्हाला तर मिळावाच मिळावा, पण इतरांनाही त्याची प्राप्ती व्हावी म्हणून आम्ही एकमेकाच्या मुखात घास भरवू. अभंगाच्या तिसऱ्या जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात. इकडे बघा सगळे, इकडे बघा. एकमेका देव मुखी. इकडे बघा ना सगळे. आपल्याला एकच माहिती एकमेका देव. थोडं होऊ द्या ना. एकमेका देव ही वृत्ती नाही संतांची, ही आपली वृत्ती आहे. एकमेका देव मुखी. एकमेकाच्या मुखामध्ये आम्ही प्रेमानं हा काल्याचा प्रसाद भरवू. 5 मिनिटं घेतो मी आपली. थोडीशी वेळ आहे ना पण सगळ्यांना. आता आम्ही रिकामटे इकडे म्हणून म्हटलं विठाल. कश्यप ऋषींना 2 पत्न्या, दिती आणि आदिती. भागवतातला विषय बरं का. दिती आणि आदिती.
एकूण 13 पत्न्या होत्या कश्यप ऋषींना. म्हणजे सृष्टीची उत्पत्ती करण्यामध्ये कश्यप ऋषी आणि त्यांच्या 13 पत्न्या यांचा खूप मोठा वाटा, बरं का, खूप मोठा वाटा विश्व निर्माण करण्याकरता. तर त्यावेळी 2 पत्न्या ज्या होत्या दिती आणि आदिती, दितीपासून सगळे दैत्य उत्पन्न झाले, बरं का. दितीपासून सगळे दैत्य उत्पन्न झाले, राक्षस उत्पन्न झाले. आणि आदिती नावाची जी पत्नी होती कश्यप ऋषींची, तिच्यापासून 33 कोटी देव उत्पन्न झाले. 33 कोटी देव कोणापासून उत्पन्न झाले? आदितीपासून. आणि दितीपासून सगळे दैत्य उत्पन्न झाले. म्हणजे देव आणि दैत्य दोघांचा पिता एकच, कश्यप ऋषी. आणि दोघ जण शक्य सावत्र भाऊ ना. कोण? देव आणि दैत्य, दोघ शक्य सावत्र भाऊ. आता काय झालं, वैशाखाच्या महिन्यामध्ये अक्षय तृतीयाचा वगैरे मुहूर्त आला आणि आंब्याचं सीझन. ब्रह्मदेवाला वाटलं यांना जीव घालावं. कुणाला? देवांना आणि दैत्यांना. ऐकताय का सगळे? देवांना आणि दैत्यांना जीव घालावं म्हणून ब्रह्मदेवानं आचार्य बोलवला आणि स्वयंपाक सुरू केला. चालू आहे ना अजून? चालू आहे ना अजून? हा, ब्रह्मदेवाने स्वयंपाक बनवायला सांगितलं तिकडं. ते म्हटले चालू आहे अजून. मग तोपर्यंत देव आणि दैत्य बसले असे येऊन एकत्र. ब्रह्मदेव म्हटले आता स्वयंपाक जवळजवळ उरकत आलेला आहे, पण आता अगोदर कोणी बसायचं नाही का, असा प्रश्न निर्माण झाला. मग ब्रह्मदेव म्हटले कोण बसणार अगोदर? आता दैत्य म्हटल्यानंतर सगळी रेटारेटी लोटालोटीच ना नुसती. दैत्य म्हटले आम्ही बसणार अगोदर. देव म्हटले जाऊ द्या तुम्ही मोठ्या बाप, पण मोठ्या बापाची कडे आपला बाप एकच ना. कश्यपची संतती आपण. म्हटले ठीक आहे जाऊ दे. म्हटले तुम्ही मोठे. देव म्हटले तुम्ही बसा अगोदर. कुणाला बसायला सांगितलं अगोदर? दैत्यांना. आता ते सगळे दैत्य बसले. पण दैत्य म्हणजे कधी असे नुसते एकमेकाला असे क्रॉस चालणारे, जसे गावामध्ये क्रॉस चालतात ना, 2 पाटील एकमेकाला, तसं बरं का, असे क्रॉस चालणारे. ते असे बसले पाठीला पाठ लावून सगळे, बरं का, जेवायला असे पाठीला पाठ लावून अशा पंक्ती झाली. ब्रह्मदेव म्हटले बघा, देव असो नाही तर दैत्य असो, निमंत्रण मी दिलेलं आहे. यहा सब मेरे तरीके से होगा. इथं सगळं माझ्या पद्धतीनं होईल. अजिबात कोणी चालचोळ करायची, निदान 1 वाजेपर्यंत तर अजिबात कोणीच नाही. स्वयंपाक होतोय तिकडं. ब्रह्मदेव म्हटले इथलं नाही सांगत मी. हा म्हटले बघा आता बसून घ्या, पण नियम मात्र एकच सगळ्यांना. काय? जेवताना कोणीच कोपरामध्ये हात वाकवायचा नाही. कोपरात हात न वाकवता जेवायचं. आता पहिली पंगत बसली दैत्याची असे पाठीला पाठ लावून बसलेले. पत्तरवाळ्या वाढल्या. ते पत्तरवाळ्यांमध्ये सगळे पदार्थ वाढले ना. एका बाजूला बारीक मीठ, त्याच्या शेजारी असा हिरव्या मिरचीचा ठेसा, त्याच्या शेजारी लाल चटणी, गरम ज्वारीची भाकरी तव्यावरनं भाजलेली गरम गरम चपाती, मटकीची उसळ, भेंडीची भाजी, पापड, लोणचं, बटाट्याची सुकी भाजी, भरलेली वांग्याची भाजी, शेवग्याच्या शेंगा झाल्या केवढे. असं ताट तयार केले महाराज. असे वाढले ताट सगळे समोर. आणि दैत्य कधी असं कधी तुटून पडाल असं झालं. ब्रह्मदेव म्हटले थांबा, लगे काय सुरुवात करता? काय पुंडलिक वगैरे काय आहे की नाही? काही तुपाची धार तरी वाढली का भातावर? असं नियम आहे बरं का जेवणाचा, निदान ब्राह्मणामध्ये तरी. कारण आम्ही 10 दिवस कर्नाटक मध्ये ब्राह्मणाच्याच कचाट्यात सापडलो होतो. तुपावरची धार वाढल्याशिवाय जेवायला परवानगीच नाही. विठ्ठल थांबा म्हटले, आताच नका बसू. तुम्ही दैत्य आहेत ना, तुम्ही फ्रॉड केल्याशिवाय राहत नाही, मला माहिती म्हटली. कोण म्हटलं? ब्रह्मदेव म्हटले. तुम्ही काहीतरी चालबाजी करणार. मी काय अट घातली, कोपरात हात न वाकवता जेवायचं. मग त्यांनी काहीतरी भ्रष्टाचार करू नये म्हणून बांबूच्या कामट्या आणल्या, सगळ्यांच्या हाताला बांधल्या अशा दोरीने. सगळ्याचे उजवे हात असे टाईट. त्याच्यात एक जण म्हटलं हे डाव खुरे, बांधा पलीकडच्या हाताला. म्हटले मग आता हा झालं ना, चला बसा, करा सुरुवात. आता काय कसं काय जेवायचं? मग ते ताट असं समोर ठेवलेलं, ते एकानं उचलला गुलाबजामुन, त्याच्यातून असा पाक गळत होता. त्याच्यामुळे तोंडाला पाणी सुटलेलं.
पण ते असं आता हात असा वाकवायचाच नाही ना, कामट्या बांधलेल्या त्याने असा हात असा वर नेला आणि वरून सरळ गुलाबजामुन सोडून दिला. आता त्याचा काही नियम काय एवढा पक्का होता का प्रत्येकाचा? कोणाच्या नाकावर गुलाबजामुन पडायचा, कोणाच्या डोळ्यावर, कोणाच्या केसात, सगळ्या तोंड असे वाकडे तिकडे सगळे चिकट झाले. कोणाला सोयीचं जेवता येणार, 1:30 वाजला तरी कोणाचं जेवण होईना. ते देवही वैतागले तिकडे त्या शाळेच्या पडवीत बसलेले, म्हटले अरे उरका की आम्हाला भीतीला भूक लागली. काय जेवता म्हणे, जेवता येणार, हाताला कामट्या बांधल्या, उठा. अर्ध्या ताटावून उठले महाराज. कसे तरी आपले जाऊन बसले तिकडं सावलीला, पाणी पिऊन आपली तहान कशी तरी भागवली. आता देव बसले. मग ब्रह्मदेव म्हटले हे बघा, तुम्ही जरी देव असले तरी तुम्हाला सुद्धा तोच नियम सगळ्यांना सारखा, समान नागरिक आहेत. यायला पाहिजे पण नाही आला अजून. येणार आहे. विठ्ठल विठ्ठल. सगळ्यांना नियम सारखाच. बांधारा यांच्या पण हाताला काट्या, यांच्या हाताला बांबूच्या कामट्या बांधल्या. पण देव होते ना महाराज, सात्विक वृत्तीचे होते. आणि दैत्य म्हणजे रजोगुणी तमोगुणी. शेवटी गुण महत्वाचा. ते सगळे 33 कोटी देव म्हटले हे बघा रे, आपल्याला पोटभर जेवायचंय ना, पोटभर जेवायचंय का तुम्हाला विचारतोय. म्हटले हा जेवायचंय पोटभर. म्हणजे मग आता एक काम करा, दैत्याचं आचरण आपण नाही करायचं, आपण देव आहेत ना, देवासारखं राहायचं. हे पाठीला पाठ लावून बसले ना, आपण पाठीला पाठ लावायचे नाही, आपण एकमेकाच्या तोंडाकडे तोंड करून बसायचं. आता ज्यांचे लेट करंट आहे त्यांना सांगावंच लागेल ना. विठाला दैत्य पाठीला पाठ लावून बसले, हे देव बसले एकमेकाच्या समोर आणि असे ताटा वाढलेले. आता परत वर्णन करू का ताटाचं? नको ना, मला तुमच्या अगोदर भूक लागली. आणि ते मग समोर बसलेत. आता ते कुठं मग एक देव पुढच्या देवाला म्हटला एक काम कर, तू माझ्या ताटातलाच गुलाबजामुन उचलायचा आणि माझ्या तोंडात घाल. सरळ हात होता ना असा, आणि मी तुझ्या तोंडात घालील. मग याने गुलाबजामुन त्याच्या तोंडात घालायचा, त्यांनी त्याच्याच ताटातला उचलायचा, याच्या तोंडात घालायचा. पाहता काय माझ्याकडे याला म्हणतात एकमेका देव मुखी विठ्ठल विठ्ठल. आणि ही आपली हिंदुस्थानची संस्कृती आहे, लक्षात ठेवा. काय दुसऱ्याच्या ताटातलं ओर पाडणं ही आपली संस्कृती नाही. आपल्या ताटातलं जे आहे ते सुद्धा इतरांना देणं ही आपली संस्कृती आहे. आणि म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात की हा काल्याचा आनंद म्हणजे नामाचा आणि प्रेमाचा. केवळ आम्हीच घेतो असं नाही, सेवितो हा रस, सेवितो हा रस, सेवितो आणि तुकाराम महाराज सांगतात सेवितो हा रस. रस म्हणजे हा ब्रह्मरस नाही का, भगवंताच्या नामाचा ब्रह्मरस. सेवितो हा रस. पण एकटाच नाही सेवन करत, वाटितो आणि का घ्या रे होऊ नका रान भरी. याला म्हणतात एकमेका देऊ मुखे सुखे घालो हुंबरी. आनंदानं तो ग्रहण करू. आणि जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात काला हा वाळवंटामध्ये होतो अभंगाच्या शेवटच्या
तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम. अंतकरण रूपी वाळवंटामध्ये खरा काला होतो आणि याकरता आपलं अंतकरण आपण कसं ठेवावं हे जगद्गुरु तुकोबराय महाराज शेवटच्या चरणामध्ये सांगतात. महाराज सांगतात बरव ठेवावं, नीट ठेवावं आणि उत्तम ठेवावं. आता याचा विस्तार जर करायचा असेल तर मग अजून बराच वेळ लागेल आणि म्हणून आता सेवा आटोपती घेतो. पण काल्याचा प्रसंग म्हटलं की कीर्तनकाराला मर्यादा येत असते. कारण काल्याचं कीर्तन म्हटलं की चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे. काल्याचं कीर्तन म्हटलं की चरित्र ते उच्चारावे. काढा लवकर. गेले देवी गोकुळी. कारण तुळशीचा हार मला पहिल्यांदा घातलाय म्हणून मी फोटो काढतोय. धन्यवाद त्या माऊलीला. विठ्ठल विठ्ठल. काल्याचं कीर्तन म्हटलं की भगवंताच्या म्हणजेच कृष्ण परमात्म्याच्या चरित्राचं उच्चारण या निमित्तानं करायचंय. म्हणजे आता काल्याच्या अभंगावरचं कीर्तन आपलं संपलंय. आता इथून पुढे कृष्ण चरित्र सुरू होतं. 4 पर्यंत चालेल साधारण. अगदी थोडक्यात. प्रगट भयो भगवान प्राकट्य मथुरेमध्ये आले गोकुळामध्ये आणि गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं जे चरित्र केलं ते 2 प्रकारामध्ये केलं. ये दशे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखिता ही. म्हणजे रांगताना केलेलं चरित्र विभाग नंबर 1 आणि गाई चारताना केलेलं चरित्र विभाग नंबर 2 असं 2 प्रकारामध्ये चरित्र केलं. आणि भगवंत गोकुळामध्ये राहिले 11 वर्ष आणि 56 दिवस. किती दिवस? 11 वर्ष आणि 56 दिवस भगवंत गोकुळामध्ये राहिले. आणि त्या काळामध्ये भगवंताला अनेक सवंगडी मिळाली की त्यांच्याकडनं खऱ्या अर्थानं परिस्थिती कुटुंबातली बिकट होती पण प्रेम मात्र त्यांच्याकडनं भगवंताला खूप मिळत होतं. आणि त्या प्रेमाकरता थोर प्रेमाचा हा जी दुष्काळ तयाला प्रेम मिळालं. मग वाकड्या बोबड्या नाही का श्रीदाम्या. आता त्याच्यामध्ये एक शांडिल्य मुनींचा पुत्र होता ज्याचं नाव होतं मधुमंगल. तोही एक भगवंताच्या सवंगड्यांपैकी होता. आणि भगवान परमात्म्यानं त्या बाळगोपाळांकडे पाहिलं आणि म्हटले अरे तुमच्या तब्येती फार खराब झाल्या कोरोना येऊन गेल्यापासून. कोरोना येऊन गेल्यापासून तुमच्या जरा तब्येती खराकल्यात. मग आता तुम्ही काहीतरी जरा सुधारण्याकरता काहीतरी खाजा ना जरा. म्हटले देवा आता काय आता घरी ताकाचे सरोवर. घरी काय सगळं ताकच ठेवतात आणि आमच्या घरचे सगळं लोणी तूप तिकडं त्या मथुरेला पाठवतात. देवा म्हटले नाही हे जे पौष्टिक घटक आहेत हे शत्रू पक्षामध्ये जाता कामा नये. कारण मथुरेमध्ये सगळे दैत्यच राहत होते आणि ते अन्याय अत्याचार करत होते. मग जे खरे भगवंताचे सवंगडी आहेत त्यांनाच सात्विक आहार मिळाला पाहिजे. आणि म्हणून तुम्ही काहीच काळजी करू नका. उद्यापासून तुम्ही फक्त व्यायाम करायचा, खाऊ घालण्याची जबाबदारी माझी. मग भगवंतानं चोऱ्या सुरू केल्या आपल्या सवंगड्यांकरता.
पाहती गवळणी तवती पालथी दुधाने म्हणती नंदाची आपुरी आजी चोरी केली खरी. गवळणी पाहत होत्या सकाळी उठल्यानंतर तर दह्या दुधाची लोण्याची भांडी अशी पालथी घातलेली. दया विना नाशी नोहे दुसरी आयशी सवे तुकया मेला तिने आगुणा आणला. हे नंदाच्या कार्ट्याशिवाय दुसरं कोणी करू शकत नाही. हे तक्रारी सुरू झाल्या यशोदेच्या आणि नंदबाबांच्या वाड्यावरती. यशोदेला अगोदर खोटं वाटलं म्हणून यशोदेनं खूप घराणी ऐकल्यानंतर त्याला घरामध्ये डांबून ठेवलं. पण यानं घरातही खोड्या जेव्हा सुरू केल्या तेव्हा यशोदा म्हटली कृष्णा तू आलाय 9-9:30लाच तुळापूरमध्ये पण आता गावात राहायच्या लायकीचा राहिलेला नाही. आता एकच कर उद्या जाई राणा सवे घेऊनी गोधना. मग भगवंत कॉलेजला जाण्याकरता निघाले. तर देवाचं कॉलेज म्हणजे काय गाई चारणं त्या काळामध्ये. आणि मग भगवंतानं सगळे सवंगडी बरोबर घेतले आणि खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी सारी तसे धेनू सावळा जगजिठी. भगवंतानं खांद्यावरती कांबळ घेतलेलं आहे. गाई वासळं घेतलेली आहेत आणि सवंगड्यांना सांगितलं प्रत्येकानं आपापल्या शोधोया बरोबर घेऊन या. इथं जेवढे बसलेले आहेत ना प्रत्येकाकडे आपली संचित रूपी शिदोरी आहे की जी प्रारब्ध रूपानं आपल्याला पुढे भोगावी लागणार आहे. परंतु ते संचित जाळून नष्ट करायचं असेल तर काल्याच्या प्रसादाशिवाय दुसरा पर्याय नाही. जीवनामध्ये नाम आणि प्रेम या दोन गोष्टी जर आपण जवळ केल्या तर निश्चित रूपानं आपलं सगळं संचित जळून भस्मसात होतं. पुढे आपल्याला ते भोगावं लागत नाही. हरी उच्चारणी अनंत पापराशी जातील लयाशी तृणाग्नी मिळे समरस झाले तैसे नामे केले जपता हरी. आणि म्हणून सगळे भगवंताच्या बरोबरचे हे सवंगडी आलेले यमुनेच्या वाळवंटामध्ये गायी चरण्याकरता सोडून दिल्या. आणि एवढं ऊन वाढलेलं होतं तरी सुद्धा गोपाळांचे खेळ असे रंगात आलेले आहेत. भिन्न भिन्न प्रकारचे खेळ असे रंगात आले. आणि पाहता पाहता एका गोपाळाच्या हातात घड्याळ होतं. म्हटले देवा 1:02 मिनिटं कमी आहेत देवा. आता काही खेळण्यामध्ये मजा आहे का? खांदी भार पोटी भूक खांदी भार पोटी भूक काय खेळायाचे सुख. तुका म्हणे आता खेळ मोडावा परता देवा. आता खेळ मोडलेला चांगला राहील. म्हटले ठीक आहे. सगळ्या गायी अशा वळून आणा आणि बसवा जरा सावलीला. सगळ्या गायी वळती हाणून आणल्या बसवल्या रवंत करत बसल्या निवांत. त्यात एकच गाय जरा
1,500चा 2100 रुपये महिना केला होता तिला, तरी पण ऐकतच नव्हती. आता ही गाय कोणती? ही मनरूपी गाय प्रत्येकाजवळ आहे. वासना ही ओढाळ गाय आहे आणि वासना निर्माण होते मनात. इच्छा पुष्कळ काळापर्यंत जर पूर्ण झाली नाही तर तिचं रूपांतर नंतर कशात होतं? वासनेत होतं. आणि नाथ बाबा सांगतात जन्म घेणे लागे वासनेच्या संगी. म्हणून ही वासनारूपी जी गाय आहे ओढाळ आहे. मग भगवंत म्हटले आता तिला हाना. म्हटले नाही देवा, ती आमच्या जनगया कळत नाही. म्हणून आपली मनरूपी गाय जी आहे ती प्रत्येकानं भगवंताच्या स्वाधीन करावी. म्हणजे थोडक्यात देवाला मन द्यावं. देवाला काय द्यावं? तुम्ही पेटीमध्ये किती दान टाकता, किती धन टाकता, देव पाहत नाही. देव फक्त देणाऱ्याचं मन पाहतो. आणि म्हणून भागवतातलंच वाक्य आहे. उद्धवाला भगवंत म्हणतात, उद्धवा मला तुझं धन नको, मला तुझं मन पाहिजे. देव मन मागतात. आणि म्हणून मन हे निश्चळ झाले एके ठाई, तया लाभा उणे काय मग. त्याला काय अडचण आहे? सगळे गोपाळ तृप्त होते आणि मनरूपी गाय देवाच्या स्वाधीन केली. आणि खडकी सोडिया मोठा आजीचा दही काला गोमटा. खडकावरती बसले यमुनेच्या वाळवंटामध्ये, सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या आणि गोपाळाला स्वतः भगवान परमात्मा आपल्या हातानं प्रसाद भरवतात. त्याचं गोड चिंतन केलेलं आहे. भानुदास गीती गात, भानुदास गीती गात, भानुदास गीती गात, भानुदास गीती गात. भानुदास गीतिगात प्रसाद देतो पंढरीनाथ. पुंडलिक वरदा श्री